अप्रॉक्सिमेटली 65 to 75 मार्काला हा क्वेश्चन और हा जो सब्जेक्ट आहे ह्याचं वेटेज आहे, त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे। आता जेव्हा पॉलिटिक्सचा विचार करतो तर सगळ्यात पहिली जी गोष्ट येते ते आयडेंटिटी प्रॉब्लेम्स, म्हणजे बऱ्याच वेळा कास्ट बेस आयडेंटिटी असेल किंवा रिलिजन बेसिस आयडेंटिटी असेल किंवा इथनिक ज्याला आपण ट्रायबल आयडेंटिटी म्हणतात किंवा जेंडर वाईज आयडेंटिटी, वुमन आहे, मेल आहे, फिमेल आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा सोसायटीवर काय इम्पॅक्ट होतो किंवा रिसेंटली जे नेपाळमध्ये घडलं त्याच्या मागची कारण करप्शन वगैरे जरी धरली तर एक बेसिक लेवलला एक ॲडिक्शन मोबाईलचं असेल, सोशल मीडियाचं ॲडिक्शन हे वन ऑफ द मेजर रिझन आहे या ओव्हरऑल सोसायटल रिव्हॉल्युशनसाठी। त्यांचे कस्टम्स, त्यांच्या ट्रॅडिशन्स या गोष्टींचा आपल्याला स्टडी करावा लागतो। बऱ्याच वेळा ह्या गोष्टींवर पण क्वेश्चन येतात, कस्टम्स अँड ट्रॅडिशन। मग हिंदी मराठी असेल, हिंदी तमिळ असेल, हिंदी कन्नड असेल, रिजन वाईज असतील, कास्ट वाईज असतील, रिलिजन वाईज असतील तर ते बाजूला जातात, त्याला आपण एक्सक्लुजन म्हणतो। आणि ह्या एक्सक्लुजनमुळे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ना, मॅरेजवर ऑलरेडी डिक्लाइनिंग व्हॅल्यू किंवा डिक्लाइनिंग स्टेटस ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन येऊन गेलेला आहे। आजचं यूथ सोशलायझेशनमध्ये कसं आहे, सोशल मीडिया थ्रू जास्त सोशलायझेशन करतो, तर याचा ओव्हरऑल लोनलीनेस, मेंटल प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत। नुसतं वुमन ॲज अ ब्रॉड सेक्शन जेव्हा आपण विचार करतो तो एक वेगळा स्टडी आहे, पण जेव्हा आपण वुमन मध्येच वेगवेगळ्या कॅटेगरीज क्रिएट करतो, कास्ट वाईज, रिलिजन वाईज किंवा क्लास वाईज, ठीक आहे, यांचा एक वेगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी कराव्या लागतात। पूर्वी जो फॅमिली प्लॅनिंगचा बेस होता तो हम दो हमारे दो अशा टाईपमध्ये होता, ठीक आहे, पण आजकाल बरेचसे पेरेंट हे सिंगल चाइल्ड प्रिफर करतात। म्हणजे ह्या स्लम्समुळे तिथल्या सोसायटीमध्ये कशा पद्धतीने पॉप्युलेशनमध्ये डेमोग्राफिक चेंजेस होत आहेत, कशा पद्धतीने तिथल्या रिसोर्सेसवर भार पडतोय आणि कशा पद्धतीनं तिथल्या सोसायटीवर एक वेगवेगळी चॅलेंजेस तयार होत आहेत। हाय गाईज, वेलकम टू डायमेन्शन आयस। जे सिलेबस डिटेक्शनची सिरीज आपण MPSC न्यू पॅटर्न आणि UPSCसाठी सुरू केलेली आहे, त्याचा हा तिसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण सोसायटी जो GS1चा पार्ट आहे त्याच्यावर डिस्कस करणार आहे। खूप महत्त्वाचा पार्ट आहे। अप्रॉक्सिमेटली 65 to 75 मार्काला हा क्वेश्चन और हा जो सब्जेक्ट आहे ह्याचं वेटेज आहे, त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे। आणि ह्यामध्ये स्पेसिफिकली जी सोसायटी इव्हॉल्विंग आहे त्याच्यावर खूप सोशल इश्यूज तयार होतात आणि त्याच्यावर खूप वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन येतात। आता हा जो तुम्हाला दिसतोय तो हा सिलेबस आहे, ज्यामध्ये फीचर्स विचारलेले आहे, डायव्हर्सिटी विचारलेली आहे, वुमनचे ओव्हरऑल रोल किंवा वुमन एम्पॉवरमेंट, स्पेसिफिकली पॉप्युलेशन त्याच्याशी असोसिएटेड तुमचे इश्यूज आहेत, पॉवर्टी, डेव्हलपमेंट, अर्बनायझेशन, याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, रेमेडीज असतील, इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन, सोशल एम्पॉवरमेंट, कम्युनलिझम, रिजनलिझम, हे सगळे पॉईंट्स आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे। तर हा बेसिक सिलेबस UPSC आणि MPSC न्यू पॅटर्नमध्ये आहे, तर त्या गोष्टी पॉईंट बन। जेव्हा आपण ओव्हरऑल सिलेबस जेव्हा डिस्कस करत असतो तर काही गोष्टी आपल्याला पहिल्यांदा समजून घेतल्या पाहिजे। तर जनरली आपल्याला विचारात घेतलं पाहिजे की जो सोसायटी पार्ट आहे, आपण जेव्हा सोसायटीचा विचार करतो तर सोसायटीवर हिस्टॉरिकली त्याची लिगसी काय, म्हणजे हिस्ट्री पार्ट आपल्याला माहीत पाहिजे, त्याचे काय इफेक्ट्स होत आहेत सोसायटीवर इफेक्ट्स होत आहेत, ही सगळे फॅक्टर्स काय काय ते लक्षात घेणं। दुसरी गोष्ट आहे की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे ज्या पद्धतीनं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होतं त्या पद्धतीनं सोसायटीवर त्याचा इम्पॅक्ट होतो, चेंजेस होतात। फॉर एक्झाम्पल मिडल क्लास वेगवेगळ्या पद्धतीने राईज होतो। पूर्वी नुसता मिडल क्लास होता, तर आता अप्पर मिडल क्लास, लोअर मिडल क्लास अशा दोन कॅटेगरी क्लासेस तयार व्हायला सुरुवात होतात, तर त्याचा सोसायटीवर इम्पॅक्ट तयार व्हायला होतो। बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ज्या कास्ट आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने इम्पॅक्ट होतात, तर तो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा जो पार्ट आहे त्याचा सोसायटीवर कसा इम्पॅक्ट होतो हे आपल्याला बघावं लागतं। याच इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा आपण डिटेलमध्ये जातो तेव्हा अर्बनायझेशन जो सिलेबसचा पार्ट आहे तो याचा पार्ट आहे, आणि ह्या अर्बनायझेशनमुळे सोसायटीमध्ये काय चेंजेस होतात। त्याचबरोबर आणखी एक इकॉनॉमिक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट। सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटचा विचार करतो, म्हणजे एन्व्हायरमेंट जेव्हा आपण कॉन्झर्वेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर तिथल्या ज्या ट्रायबल सोसायटी असतील किंवा एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशनमुळं ओव्हरऑल किंवा डिस्ट्रक्शनमुळे सोसायटीवर कशा पद्धतीनं परिणाम होतो, ह्या सगळ्या गोष्टी सस्टेनेबल डेव्हलपमेंट ह्या कन्सेप्टमध्ये येतात। तर त्याचा सोसायटीवर काय इम्पॅक्ट होतो। त्यानंतर पुढचा जो फॅक्टर आहे ज्यामध्ये आपण विचार करतो सगळ्यात महत्त्वाचे ते पॉलिटिक्स। पॉलिटिक्स म्हणजे काय की पॉलिटिकल जे डिसिजन्स आहेत किंवा पॉलिसी डिसिजन्स आहेत याचा सोसायटीवर काय इम्पॅक्ट होतो। आता जेव्हा पॉलिटिक्सचा विचार करतो तर सगळ्यात पहिली जी गोष्ट येते ते आयडेंटिटी प्रॉब्लेम्स, म्हणजे बऱ्याच वेळा कास्ट बेस आयडेंटिटी असेल किंवा रिलिजन बेसिस आयडेंटिटी असेल किंवा इथनिक ज्याला आपण ट्रायबल आयडेंटिटी म्हणतात किंवा जेंडर वाईज आयडेंटिटी, वुमन आहे, मेल आहे, फिमेल आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा सोसायटीवर काय इम्पॅक्ट होतो किंवा ह्या कॅटेगरीजमध्ये, या आयडेंटिटी क्रायसिसमध्ये ग्लोबलायझेशनच्या जो फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कसं प्रिझर्व करणार। म्हणजे फॉर एक्झाम्पल रिसेंटली मराठी नाही बोलायचं याच्यामुळे मारहाण झालेली आहे, तर मराठी म्हणजे मराठी कल्चर ही एक आयडेंटिटी आहे, त्यामुळं हिंदी एक आयडेंटिटी आहे। तर ह्या ज्या क्रायसिस होत आहेत आयडेंटिटीमुळं याच्यावरनं सोसायटीमध्ये काय बदल होत आहेत, मग ते कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणजे जशी मुंबई आहे, ठीक आहे,
तर अशामध्ये जनरली आपल्याला आयडेंटिटी क्रायसिस जास्त मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. तर हा कशा पद्धतीने सोसायटीवर परिणाम करतो. त्यानंतरचा महत्त्वाचा एक पार्ट आहे पॉलिटिक्समध्ये जेव्हा आपण विचारतो पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय की जेव्हा दोन कम्युनिटीज असतात त्यांच्यामध्ये हेट्रेड क्रिएट होते, त्यांच्यामध्ये एक डिव्हाइड क्रिएट होतो. म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, रिलिजन बेसिसवर हेट्रेड असेल किंवा कास्ट वाईज दोन कम्युनिटीजमधला हेट्रेड असेल, तर ह्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये जो तिरस्कार निर्माण होतो ह्याच्यामुळे जे दोन कम्युनिटी लांब जातात त्यामुळे पोलरायझेशन होतं. त्याच्यामुळे युनिटी जी इंडियाची आहे, सोसायटल युनिटी आहे, त्याच्यामध्ये डिफरन्सेस यायला सुरुवात होतात. तर याच्या सोसायटीवर एक मोठा परिणाम व्हायला आपल्याला झालेला दिसून येतो. तर तो आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर जेव्हा आपण विचार करतो की मिडल क्लास हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो सोसायटीमध्ये एक मोठा इम्पॅक्ट घडवत असतो. म्हणजे पूर्वी मिडल क्लास होता, आता अप्पर मिडल क्लास, लोअर मिडल क्लास अशा दोन कॅटेगरीज तयार होतात. तर मिडल क्लास का महत्त्वाचा आहे, तर याच्यामुळे कंझ्युमर बिहेवियर चेंज होत असतं. तुमच्या डिमांड काय आहे आणि त्या डिमांडनुसार सोसायटीमध्ये बदल घडत असतात. तर कंझ्युमरिझम ज्याला आपण म्हणतो, ग्राहकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केलेल्या ज्या गोष्टी असतात, प्रॉडक्ट असतात, तर हा मिडल क्लास ठरवत असतो. तर मिडल क्लासचा सोसायटीमध्ये खूप मोठा रोल असतो किंवा बदल जे घडत असतात त्यामध्ये खूप मोठा रोल असतो. तर मिडल क्लास आपल्याला स्टडी करावा लागतो. त्यानंतर आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती टेक्नॉलॉजी. तर टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याच्यामध्ये AI आला. आताचं जर आपण विचारात घेतलं AI, तर AIचा सोसायटीवर काय परिणाम होतोय. आता जर आपण विचारात घेतलं टेक्नॉलॉजी किंवा स्पेसिफिकली जेव्हा आपण मोबाईलचा विचार करतो, तर ॲडिक्शन रिसेंटली जे नेपाळमध्ये घडलं त्याच्या मागची कारण करप्शन वगैरे जरी धरली तर एक बेसिक लेवलला एक ॲडिक्शन मोबाईलचं असेल, सोशल मीडियाचं ॲडिक्शन हे वन ऑफ द मेजर रिझन आहे या ओव्हरऑल सोसायटल रिव्हॉल्युशनसाठी. तर टेक्नॉलॉजी एक महत्त्वाचा इम्पॅक्ट करते सोसायटीमध्ये. म्हणजे आजकालचे चिल्ड्रन हे डिजिटल चिल्ड्रन आहेत किंवा डिजिटल जनरेशन म्हणू आपण, तर त्यांचा ह्या मोबाईलचा त्यांच्या ओव्हरऑल लर्निंग्सवर, एज्युकेशन सिस्टीमवर परिणाम होते. आणि एज्युकेशन सिस्टीम ऑब्व्हियसली सोसायटी डिझाईन करत असते किंवा सोसायटीमध्ये बदल घडवत असते. आणि एक लास्टचा महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ग्लोबल ट्रेंड्स. ठीक आहे, तर हे ग्लोबल ट्रेंड्स म्हणजे वेस्टर्नायझेशन. म्हणजे आता इंडियन सिक्युलरिझम आणि वेस्टर्न सिक्युलरिझमवर ऑलरेडी UPSCने क्वेश्चन विचारलं आहे. तर वेस्टर्न जे कल्चर्स असेल ते इथं कशा पद्धत, म्हणजे फॉर एक्झाम्पल पूर्वी आपल्याला वडापाव जास्त महत्त्वाचा होता, पण आजकाल आपण जेव्हा बाहेर जातो काय खातो, पिझ्झा, बर्गर. तर हे वेस्टर्न कल्चर इथं सोसायटीमधल्या जे कंझ्युमर आहेत त्यांचे कंझ्युमर प्रेफरन्सेस आहेत यामध्ये चेंजेस घडवून आणते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ओव्हरऑल सोसायटीमध्ये चेंज घडवून आणते. आता जेव्हा आपण विचार करतो की सोसायटीमध्ये चेंज घडते म्हणजे काय, तर कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये घडणार आहे. फॉर एक्झाम्पल कास्टमध्ये घडणार आहे, रिलिजनमध्ये घडणार आहे, क्लासमध्ये घडणार आहे. ठीक आहे, त्यानंतरनं ट्रायबल आयडेंटिटी आहे त्यामध्ये घडणार आहे. व्हल्नरेबल सेक्शन्स ज्याला आपण वीकर सेक्शन्स पण म्हणतो, व्हल्नरेबल सेक्शन्स ज्याला आपण वीकर सेक्शन म्हणजे त्यामध्ये कोण कोण येणार आहे, SC ST कम्युनिटी येणार आहे, OBC येणार आहे किंवा वुमेन येणार आहे, चिल्ड्रन येणार आहे, सिनियर सिटीजन्स येणार आहेत, ट्रायबल कम्युनिटीज येणार आहेत. तर ह्या ज्या सगळ्या कम्युनिटीज आहेत, हे जे सगळे सेक्शन आहेत त्याला आपण वीकर. तर ह्या सगळ्या सेक्शनवर कसा परिणाम होणार, तर जेव्हा सोसायटीमध्ये चेंज होतोय याचा अर्थ असा असतो की ह्या सगळ्या गोष्टींवर कसा परिणाम करतोय हे स्टडी करणं. तर ओव्हरऑल असा आपल्याला सोसायटीचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता आपण डिटेलमध्ये जाऊया. जेव्हा आपण ब्रॉड लेवलला बघतोय सोसायटल स्ट्रक्चर अँड डायव्हर्सिटी आपल्याला स्टडी करावं लागतं. त्यामध्ये स्पेसिफिकली कास्ट सिस्टीमवर विचार करतं. कास्ट सिस्टीमवर ऑलरेडी बऱ्याच वेळा UPSCमध्ये प्रश्न आला आहे. रिसेंटली त्याचा फ्लुडिटीवर क्वेश्चन आलेला आहे, डिस्क्रिमिनेशनवर क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर क्लास स्ट्रक्चर हे जनरली इकॉनॉमिक स्ट्रक्चर असतं. तर ह्या इकॉनॉमिक स्ट्रक्चरवर क्वेश्चन येतात. आणि त्यामध्ये सोशल मोबिलिटी म्हणजे आजकाल पूर्वी ज्यांचं इन्कम कमी होतं आज त्यांचं इन्कम वाढलेलं आहे आणि ते वरच्या क्लासमध्ये चाललेले आहेत. मग लोअर मिडल क्लासवरनं अप्पर मिडल क्लासमध्ये गेलो आहे का आणि अप्पर मिडल क्लासवरनं मी वरच्या क्लासमध्ये गेलो आहे का, हे सगळं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंटवर ठरत असतं. तर ती गोष्ट आपल्याला स्टडी करावी लागते. त्यानंतर ट्रायबल सोसायटीज आणि कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड ह्याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. ट्रायबल सोसायटी आजकाल खूप महत्त्वाचे आहेत कारण आपण जंगल जे आहे प्रिझर्वेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने पण बघतोय आणि बऱ्याच वेळा डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला जंगल डिस्ट्रॉय करावे लागतात. तर तिथल्या आदिवासींचं आपल्याला रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन करावं लागतं. तर हे रिहॅबिलिटेशन, ट्रायबल सोसायटी, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचे कस्टम्स, त्यांच्या ट्रॅडिशन्स या गोष्टींचा आपल्याला स्टडी करावा लागतो. बऱ्याच वेळा ह्या गोष्टींवर पण क्वेश्चन येतात, कस्टम्स अँड ट्रॅडिशन. मग ते फक्त ट्रायबल सोसायटीचे नाही, बऱ्याच वेळा वेगवेगळ्या सेक्शन, मग ती हिंदू सोसायटी असेल, मुस्लिम सोसायटी असेल, सिख सोसायटी असेल, ख्रिश्चन सोसायटी असेल, म्हणजे रिलिजन वाईज आपण सेक्शन जर बघितले तर त्यांच्या कस्टम्स अँड ट्रॅडिशन्सवर काय परिणाम होते याच्यावर पण क्वेश्चन येतो. रिलिजियस अँड लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी. ठीक आहे, म्हणजे जर आपण इंडियाचा विचार केला तर डायव्हर्सिटी ही महत्त्वाचा फीचर आहे इंडियन सोसायटी, पण त्यातले मेजर जे डायव्हर्सिटी आहे ते रिलिजियस अँड लिंग्विस्टिक आहे. मग त्यामध्ये स्पेसिफिकली लिंग्विस्टिक कॉन्फ्लिक्ट्स असतील, म्हणजे भाषेच्या आधारावर जे कॉन्फ्लिक्ट्स होत आहेत, मग हिंदी मराठी असेल, हिंदी तमिळ असेल, हिंदी कन्नड असेल. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी, इव्हन मराठी कन्नड असं पण कॉन्फ्लिक्ट आहे. तर हे जे लिंग्विस्टिक डायव्हर्सिटीमुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, रिलिजियस डायव्हर्सिटीमुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी करावं लागतं. नुसते प्रॉब्लेम सर्च करावे लागतात का, नाही, आपल्याला त्याच्यावर सोल्युशन पण विचार करावं लागतं. कारण ह्याच डायव्हर्सिटीमुळेच कम्युनल टेन्शन्स क्रिएट होत आहेत. ठीक आहे, आणि या कम्युनल टेन्शन्सला आपल्याला सोल्युशन देऊन कम्युनल हार्मोनीमध्ये कसं रिफ्लेक्ट करता येईल याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर रिजनलिझम.
ठीक आहे. म्हणजे त्या रिजनचं एक कल्चर असतं, म्हणजे मराठी एक कल्चर आहे, तमिळ एक कल्चर आहे, ओरिसाचं एक कल्चर आहे. तर ही कल्चरल युनिटी जी असते ह्या गोष्टीमुळं आणि जे एक नॅशनल आपली युनिटी आहे त्या नॅशनल युनिटीच्या अंडर जे एक नॅशनल कल्चर तयार झालं आहे ह्याचं जे कॉन्फ्लिक्ट आहे या कॉन्फ्लिक्टवर पण आपल्याला क्वेश्चन येतात. त्यानंतर सोशल मार्जिनॅलिटी आणि एक्सक्लुजन. बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करतो ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो, इन्क्लुझिव्ह ग्रोथचा काय अर्थ असतो की आपण सबका विकास ज्याला आपण म्हणतो की सगळ्या कम्युनिटीचा त्या कम्युनिटीमधल्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. पण बऱ्याच वेळा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत असताना काही सेक्शन्स बाजूला राहतात किंवा बाजूला राहिले जातात किंवा त्या कम्युनिटीमधले काही लोक बाजूला राहिले जातात. रिजन वाईज असतील, कास्ट वाईज असतील, रिलिजन वाईज असतील तर ते बाजूला जातात. त्याला आपण एक्सक्लुजन म्हणतो. आणि ह्या एक्सक्लुजनमुळे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ना त्याच्यामुळं त्याला सोल्युशन, कारण ह्या प्रॉब्लेम्समुळेच नंतर इंटरनल सिक्युरिटीचे चॅलेंजेस क्रिएट झालेले आपल्याला दिसून येतात. फॉर एक्झाम्पल नक्सलिझम. तर हे एक्सक्लुजन जेव्हा आपण हँडल करतो तेव्हा आपले बरेचसे सिक्युरिटीवाले चॅलेंजेस आपल्याला सॉल्व्ह करता येतात. त्यामुळे ह्या प्रॉब्लेम्सला पण आपल्याला व्यवस्थित स्टडी करावं लागतं. जेव्हा आपण सोसायटीच्या लेवलला जेव्हा ओव्हरऑल स्टडी करतो त्यानंतर आपण थोडंसं आणखी डिटेलमध्ये जाणं गरजेचं आहे. कारण सोसायटीचं सगळ्यात बेसिक युनिट जे असतं ते म्हणजे फॅमिली. तर फॅमिली आणि फॅमिली युनिट हे जेव्हा स्टडी करतो तर त्यामध्ये स्पेसिफिकली मॅरेज आणि त्याचं सोशल चेंजमध्ये काय रोल आहे याच्यावर आपल्याला स्टडी करावा लागतो. बेसिकली फॅमिली टाईप्स म्हणजे पूर्वी कसं होतं जॉईंट फॅमिली होती, आज आपण बघतोय की न्यूक्लिअर फॅमिली आहे. तर हा जो ट्रेंड आहे चेंजिंग ट्रेंड म्हणजे ही जी गोष्ट आहे म्हणजे पूर्वी मोठी गाडी घेणं फार गरजेचं होतं, आज नॅनो चालणार आहे. तर ही जी फॅमिली टाईप्स आहे हे आपल्याला स्टडी करणं म्हणजे ह्याला चेंजिंग ट्रेंड म्हणू आपण. त्यानंतर मॅरेजवर ऑलरेडी डिक्लाइनिंग व्हॅल्यू किंवा डिक्लाइनिंग स्टेटस ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर मॅरेजचं जे पूर्वीचं महत्त्व होतं आजकाल थोडं कमी झालेलं दिसून येतं बिकॉज ऑफ द न्यू जनरेशन, न्यू व्हॅल्यूज. तर ह्या व्हॅल्यूज ज्या चेंज होत आहेत मॅरेजच्या रिलेटेड त्या आपल्याला स्टडी, कारण त्याच्याशी रिलेटेडच पर्सनल रिलेशन्स क्रिएट होतात, फॅमिलीचे रिलेशन्स क्रिएट होत आहेत. त्यामुळंच अर्बनायझेशन आणि मायग्रेशन याच्यावर म्हणजे आता जर बघितलं की इंडिया इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. त्यामुळं आपल्या ह्याच्यामध्ये सिटीज वाढत आहेत, नंबर ऑफ सिटीज वाढत आहेत, अर्बनायझेशन वाढतं आणि अर्बनायझेशन वाढलं की जे लोक आहेत विलेजपासून सिटीमध्ये येणारे आणि कधी कधी रिव्हर्स मायग्रेशन पण असतं सिटीमधनं विलेजकडं. तर हे जे मायग्रेशन होणार आहे तर ह्या मायग्रेशनमुळं तिथल्या सोसायटी म्हणजे त्या सिटीच्या सोशल डेमोग्राफीमध्ये चेंज होतात. म्हणजे तिथल्या जे पॉप्युलेशनचं जे कंपोजिशन असतं की कोण बाबा विलेजकडनं आलेले आहेत त्यानुसार म्हणजे कास्ट वाईज कंपोजिशन चेंज होतं, रिलिजन वाईज कंपोजिशन आणि त्याचे वेगवेगळे परिणाम होतात. तर त्या गोष्टी आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट ऑन द यूथ सोशलायझेशन. पूर्वी सोशलायझेशन काय करायचे, लोक भेटायचे, गप्पा मारायचे. तर ह्या ज्या गोष्टी होत्या सोशलायझेशन आज बदललेल्या दिसतात त्या गोष्टी. आजचं यूथ सोशलायझेशनमध्ये कसं आहे सोशल मीडिया थ्रू जास्त सोशलायझेशन करतो. तर याचा ओव्हरऑल लोनलीनेस, मेंटल प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहेत पण निगेटिव्ह इम्पॅक्ट पण आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी कराव्या लागतात. वर्क फ्रॉम होमवर आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे स्पेसिफिकली कोविड पिरियडमध्ये. ह्याच्याबरोबरच इमर्जिंग इश्यूज जेव्हा आपण विचार करतो फॅमिली पॉईंट ऑफ व्ह्यू तर राईज ऑफ सिंगल पेरेंट फॅमिलीज म्हणजे बऱ्याच वेळा आजकाल मॅरेज ॲज अ इन्स्टिट्यूशन जी डिक्लाइन झाली आहे त्यामुळे सिंगल पेरेंटचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर त्याचे इश्यूज त्याला जेव्हा आपण इश्यू म्हणून बघतो तर तो स्टडी करणं गरजेचं आहे. त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याचे चॅलेंजेस काय आहेत, त्याला सोल्युशन्स काय आहेत. आणि त्याच्याचबरोबर जसं सोशल मीडियाचं ॲडिक्शन आहे किंवा सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स जसा वाढतोय तसं ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट विथ द पीपल कमी होत जातोय आणि त्यामुळे मेंटल हेल्थचे इश्यूज क्रिएट झालेले आहेत. तर तो एक इश्यू आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण फॅमिली ॲज अ युनिट जेव्हा व्यवस्थित स्टडी करतो त्यानंतर तो पुढचा पार्ट आपल्याला स्टडी करावा लागतो म्हणजे त्या फॅमिलीमधलाच मेंबर जे आपण म्हणतो की वीकर सेक्शन आहे ते म्हणजे वुमेन आणि जेंडर इश्यूज. तर वुमन एम्पॉवरमेंट हा खूप महत्त्वाचा विषय आहे UPSC आणि MPSC न्यू पॅटर्नसाठी. तर ती गोष्ट म्हणजे हिस्टॉरिकली कसं वुमनचं स्टेटस बदलत गेलं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. स्पेसिफिकली वुमन एम्पॉवरमेंटचे जे आत्ताचे मेजर्स आहेत गव्हर्नमेंट घेत आहे किंवा बाकीचे ज्या ऑर्गनायझेशन घेत आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये स्पेसिफिकली फायनान्शियल एम्पॉवरमेंट म्हणजे फायनान्शियल एम्पॉवरमेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे वुमनसाठी. तर ती गोष्ट त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. तर ती गोष्ट स्टडी करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी वुमन ऑर्गनायझेशन असतील, मुवमेंट्स असतील त्या स्टडी करणं गरजेचं आहे. पण नुसतं वुमन ॲज अ ब्रॉड सेक्शन जेव्हा आपण विचार करतो तो एक वेगळा स्टडी आहे. पण जेव्हा आपण वुमनमध्येच वेगवेगळ्या कॅटेगरीज क्रिएट करतो कास्ट वाईज, रिलिजन वाईज किंवा क्लास वाईज, ठीक आहे, यांचा एक वेगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी कराव्या लागतात. म्हणजे अप्पर कास्टमधल्या वुमन आणि लोअर कास्टमधल्या वुमन, हिंदू वुमेन आणि मुस्लिम वुमेन ह्या दोघांचे जे ओव्हरऑल स्टेटस आहे ह्याच्यामध्ये पण खूप तफावत आहे. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पण आपल्याला एक स्टडी करावा लागतो. तर त्यावर पण आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. गिग इकॉनॉमी आणि अर्बन मायग्रेशन. गिग इकॉनॉमी म्हणजे जे शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट बेस आता जे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते म्हणजे फॉर एक्झाम्पल स्विगी असेल, झोमॅटो असेल, ठीक आहे. तर हे शॉर्ट टर्म कधी कधी आजकाल फ्री म्हणजे जॉब्स कल्चर जे आहे ना ते खूप कमी होते सॅलरी बेसवर.
आजकाल जेवढं कॉन्ट्रॅक्ट आहे तेवढा जॉब करा, तेवढ्याचे पैसे घ्या, ज्याला आपण फ्रीलान्सिंग पण म्हणतो, आणि बाजूला व्हा. तर ह्याच्यामुळे काय होतं, एक सोशल सिक्युरिटी कमी झालेली आपल्याला दिसून येते. आणि तिथले जे लेबर्स असतील, म्हणजे गिग इकॉनॉमीचे जे लेबर आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे डिलिव्हरी बॉय असतील, तर यांचं शोषण केलं जातं कंपन्यांकडून. तर त्यांच्यामुळं गिग इकॉनॉमीमुळं एक वेगळे चॅलेंजेस निर्माण झालेले आहेत. तर ते स्टडी करणं गरजेचं आहे, अर्बन मायग्रेशनचे. त्यानंतर इमर्जिंग इश्यूज जे आहेत ह्या सेक्शनमध्ये जेव्हा आपण बघतो, LGBTQ राईट्सवर आपल्याला थोडंसं हे करावं लागेल. सायबर हॅरॅसमेंट एक महत्त्वाचा इश्यू आहे आता, बिकॉज ऑफ द कमिंग ऑफ द AI. आता AIचा जेव्हा आपण विचारतो, फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा डीप फेकचा इश्यू क्रिएट झालेला आहे, ठीक आहे, किंवा एखाद्याचा व्हॉइस, एखाद्याचा फोटो घेऊन त्याचे वेगवेगळे व्हिडिओज बनवून ब्लॅकमेल करणं. तर ही जी सायबर हॅरॅसमेंट आहे ही खूप वाढलेली दिसून येते. स्पेसिफिकली वुमन्स आर द टार्गेट. त्यामुळं हा इश्यू त्या पॉईंट ऑफ आपण आपल्याला स्टडी करावा लागतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो पॉप्युलेशन डायनामिक्स अँड पॉलिसीज. म्हणजे आता बऱ्याच वेळा आपण जेवढे काही सोशल इश्यू स्टडी करतो त्या सोशल इश्यूचा आपण जेव्हा जेव्हा बेसिक रिझनकडे जायचा प्रयत्न करतो तेव्हा पहिलं बेसिक रिझन आपल्याला सापडतं पॉप्युलेशन ग्रोथ, आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम झालेले दिसून येतो. आणि डेमोग्राफिक शिफ्ट्स, म्हणजे बऱ्याच वेळा आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड ही एक कन्सेप्ट आहे. डेमोग्राफिक विंटरवर ऑलरेडी UPSCमध्ये क्वेश्चन येऊन गेला आहे. तर डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे वर्किंग पॉप्युलेशन जास्त आहे, पण आता ते हळूहळू ती वर्किंग पॉप्युलेशन पुढे जाऊन कमी होणार आहे. मग तेव्हा एजिंग पॉप्युलेशनचा आपला इश्यू क्रिएट होणार आहे. त्यामुळं डेमोग्राफिक शिफ्ट कसा होतोय, हे आपल्याला कुठले चॅलेंजेस आणि कुठले बेनिफिट्स देणार आहेत ह्या गोष्टींचा स्टडी करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर फॅमिली प्लॅनिंग आणि एज्युकेशनल इनिशिएटिव्ह या गोष्टी स्टडी करणं. म्हणजे आता जर बघितलं की पूर्वी जो फॅमिली प्लॅनिंगचा बेस होता तो हम दो हमारे दो अशा टाईपमध्ये होता, ठीक आहे. पण आजकाल बरेचसे पेरेंट हे सिंगल चाइल्ड प्रिफर करतात, ठीक आहे. नॉर्मली हे प्रॅक्टिकल आहे. आजकालच्या जे धकाधकीचं जीवन आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, जॉब आहे, ह्याचा जो क्रायसिस आहे, ह्याच्यामध्ये वन चाइल्ड इज अ प्रॅक्टिकल सोल्युशन. पण पुढे जाऊन ओव्हरऑल इंडिया ॲज अ कंट्री लेवल एक प्रॉब्लेम जो चायनामध्ये त्या प्रॉब्लेम झाला तो इथं प्रॉब्लेम होऊ शकतो की यंग पॉप्युलेशन कमी होत जाणार आहे, एजेड पॉप्युलेशन वाढत जाणार आहे. त्यामुळे याच्यावर काय आपल्याला सोल्युशन, हा इश्यू आपल्याला कसा स्टडी करायचा हे पण आपल्याला बघितलं पाहिजे. त्यानंतरनं जेंडर डिस्पॅरिटीज आपल्याला स्टडी करायला लागतात. क्लायमेट रिफ्युजीज अँड फर्टिलिटी डिक्लाइन हे पण आपल्याला स्टडी, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की एखादं समुद्र किनारा असेल तो पाण्याखाली निघून जातो बिकॉज ऑफ द क्लायमेट चेंज, किंवा एखाद्या ठिकाणी अचानक सुनामी येते, पूर येतो, तर तिथले लोक दुसरीकडे शिफ्ट होतात. त्याला आपण क्लायमेट रिफ्युजी, इलिगली शिफ्ट होतात, त्याला क्लायमेट रिफ्युजी म्हणतो. तर त्यांच्यामुळे तिथल्या डेमोग्राफीमध्ये तिथल्या इकॉनॉमीवर कसा भार निर्माण होतो, मग त्याला सोल्युशन काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी कराव्या लागतात. आता हे जेव्हा आपण सोसायटी डिस्कस करत असतो तर प्रत्येक गव्हर्नमेंटचं एक टार्गेट आहे. इव्हन इंडियन गव्हर्नमेंटचं बेस काय आहे, वेलफेअर स्टेट, ठीक आहे. वेलफेअर स्टेट म्हणजे काय की सबका साथ सबका विकास, सिंपल भाषेत जर सांगायचं झालं तर सबका विकास. सबका विकास म्हणजे काय की प्रत्येकाला एक बाबा त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत तो कंप्लीट झाला पाहिजे. मग इथं मेन फोकसमध्ये येतो पॉवर्टी आणि डेव्हलपमेंट अँड सोशल जस्टिस. मग पॉवर्टी जी आहे ती का आहे, त्याला सोल्युशन्स काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, परिणाम काय आहेत, त्याला सोल्युशन काय, हे सगळं स्टडी करणं खूप महत्त्वाचं. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतात. त्यानंतर त्याच्यासाठी रिलेटेड गव्हर्नमेंटच्या स्कीम्स काय आहेत, त्याचे प्रोग्राम्स काय आहेत, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ आपण म्हणू शकतो, ह्या गोष्टी आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. आता ऑलरेडी आपण बघाशी बघितलं की गिग इकॉनॉमी, त्यांचे वर्कर्स, त्यांचे राईट्स हे आपण स्टडी करतोय. रूरल आणि अर्बनच्या डिजिटल डिवाइड, म्हणजे विचार करा आजकालचं जग आहे ते इंटरनेटचं जग आहे. तुम्ही आत्तासुद्धा आम्हाला बघताय ते इंटरनेटच्या बेसिसवरच बघताय. पण हा जो अर्बन आणि रूरलचा डिवाइड तयार झाला आहे, डिजिटल डिवाइड, म्हणजे आत्ता प्रत्येक घरामध्ये वायफाय ऑलमोस्ट जे अर्बन एरियाज आहेत, पण जेवढंच वायफाय रूरल एरियामध्ये आहे का. इव्हन कंपनीच्या ज्या पॉलिसी आहेत रूरल एरियाच्या बाबतीत वेगळ्या आहेत, अर्बन एरियाच्या बाबतीत, बिकॉज ऑफ द पेमेंट जी कपॅसिटी असते प्रत्येक सेक्शनची, अर्बनची वेगळी आहे, रूरलची वेगळी आहे. आणि ह्याच्यामुळे एक डिजिटल डिवाइड झालेला आहे. आणि ह्या डिजिटल डिवाइडमुळे आजकालच्या जेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या सगळ्याच्या ऑपॉर्च्युनिटीज डिजिटल आहेत. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटीजमध्ये डिव्हाइड क्रिएट होतो आणि त्यामुळं ग्रोथमध्ये पण डिव्हाइड क्रिएट होतो. त्यामुळे इन्क्लुझिव्ह ग्रोथला चॅलेंज निर्माण होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत. त्यानंतर पुढचं जे आहे, म्हणजे आपण जसं बघितलं की वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री आहे आपली, आणि त्यामुळे अर्बनायझेशन वाढते, सिटीज वाढतात, आणि पण त्याच्यामुळे नेहमीचे वेगळे चॅलेंजेस क्रिएट होतात. तर अर्बन ग्रोथचे ड्रायव्हर काय आहेत, कशामुळे एवढे अचानकपणे आपल्या सिटीज वाढत आहेत हे स्टडी करणं गरजेचं आहे. पण त्याच्याबरोबर स्लम्स पण वाढत आहेत, ठीक आहे. मग ह्या स्लम्समुळे तिथल्या सोसायटीमध्ये कशा पद्धतीने पॉप्युलेशनमध्ये डेमोग्राफिक चेंजेस होत आहेत, कशा पद्धतीने तिथल्या रिसोर्सेसवर भार पडतो आहे, आणि कशा पद्धतीनं तिथल्या सोसायटीवर एक वेगवेगळी चॅलेंजेस तयार होत आहेत हे स्टडी करणं, इन्फ्रास्ट्रक्चर वाईज हे स्टडी करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्या अंडरच आपण बरेचसे इनिशिएटिव्ह घेतलेत गव्हर्नमेंट, त्यातलाच एक स्मार्ट सिटी मिशन आहे, एन्व्हायरमेंटल इश्यूज होतात ते आपण स्टडी करणं गरजेचं आहे.
अर्बनायझेशनमुळे आणखी एक गोष्ट डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येतो, जे इमर्जिंग इश्यूजमध्ये येतं. अर्बन हीट आयलंड, जे स्पेसिफिकली दिल्लीच्या बाबतीत म्हटलं जातं की आता आपण जे करतोय स्पेसिफिकली झाडं कट करतोय आणि सिमेंटची रोड करतोय, आणि त्यामुळे काय होतं की त्या पॉकेटमधली हीट अचानक वाढते, आणि ही हीट वेव्ह क्रिएट झाली की तिथल्या पॉप्युलेशनचे हेल्थ इश्यूज क्रिएट व्हायला सुरुवात होतात. आणि हेल्थ इश्यू इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द सोसायटी. म्हणजे जर तुम्हाला सोसायटी स्टडी करायचं असेल तर त्या सोसायटीचे हेल्थ इश्यूज स्टडी करावे लागतात. आणि ही गोष्ट म्हणजे पोल्युशनमुळे होणारे हेल्थ इश्यूज, अर्बन हीट आयलंड जे तयार झाले त्याच्यामुळे होणारे हेल्थ इश्यूज, ठीक आहे. त्यानंतरनं मेंटल हेल्थ जे इश्यूज आहेत हे सगळे आपल्याला स्टडी करावे लागणार आहेत, ठीक आहे. त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे, म्हणजे आपण आता पूर्वीची आयसोलेटेड कंट्री नाही आहे, आपण कनेक्टेड कंट्री आहे. म्हणजे आपली इकॉनॉमी ही ग्लोबल इकॉनॉमीला कनेक्टेड आहे, आणि ह्याला आपण ग्लोबलायझेशन पण म्हणतो. पण ह्या ग्लोबलायझेशनमुळे इंडियन सोसायटीवर खूप परिणाम होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकानं 50% टॅरिफ लावले, तर त्याचा भारतावर परिणाम होणार आहे का? होणार आहे, डेफिनेटली होणार आहे. मग काही गोष्टी महागणार आहेत, काही गोष्टी चीप होणार आहे. तर ह्या सगळ्या जग, पण ह्याच्याबरोबर सगळं म्हणजे हे इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू झालं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडते इनडायरेक्ट कल्चरल होमोजिनायझेशन. म्हणजे ते लोक जसं वागतायत तसं आपण वागायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपल्या इथं कोट, ब्लेझर हे खरं म्हणजे ट्रॅडिशनल नाही आहे, म्हणजे इथल्या हीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, इथल्या टेम्परेचर, पण आपण ते फॉलो करायला सुरुवात करतो. सिंपल गोष्ट घ्या, आजकालच्या नवीन गाड्यांना ज्या हेडलाईट्स येतात त्या हेडलाईट्स तिकडं मॅन्डेटरी आहेत, दिवसा पण आपण ऑन करतो, म्हणजे युरोपचं स्टँडर्ड, कारण तिकडे विंटरसारखी सिच्युएशन आहे. आपल्याकडे ती सिच्युएशन आहे का? तरीसुद्धा आपल्या गव्हर्नमेंटने ते कंपल्सरी केलेलं आहे. मग ह्या ज्या गोष्टी कल्चरल होमोजेनायझेशन, ह्या गोष्टी म्हणजे वेस्टर्न सेक्युलरिझम, नंतर इंडियन सेक्युलरिझम ह्याच्याच अंडर येतं. पण याच्याबरोबरच आयडेंटिटी प्रिझर्वेशन हा एक फॅक्टर डेव्हलप व्हायला लागतो, की तिकडचं वेस्टर्न कल्चरचा आपल्यावर अटॅक होतं आहे, तर आपली जी इंडियन आयडेंटिटी आहे ती आपल्याला प्रिझर्व केली पाहिजे. त्यामुळे ह्याच्यामुळे काय होतं की वेस्टर्न अटॅक आणि प्रिझर्वेशन ऑफ आयडेंटिटी याचा एक कॉन्फ्लिक्ट क्रिएट व्हायला सुरुवात होतो, आणि ह्या कॉन्फ्लिक्टमुळं सोसायटीमध्ये डिस्टर्बन्सेस येतात, ठीक आहे. ऑलरेडी आपण बघितलं इकॉनॉमिक इम्पॅक्ट आणि कन्झ्युमरिझम, म्हणजे ग्राहकांचे प्रेफरन्सेस कसे बदलतात. मल्टिपल जे ब्रँड्स असतात, ग्लोबल जे ब्रँड्स असतात त्यांना आपण प्रिफर करतो. इम्पॅक्ट ऑन द फॅमिली आणि यूथ कल्चर, यूथचं जे कल्चर आहे आजकालचं, म्हणजे स्पेसिफिकली आजकालची जनरेशन ही प्रिफर करते, इंटरनेटचा जमाना आहे, रील्सचा जमाना आहे, त्यामुळे त्या ज्या आपण रील्स बघतो त्याला काही लिमिट नाही. आपण अमेरिकेची बघतोय का, चायनाची बघतोय का, युरोपची बघतोय, काय मॅटर करत नाही, पण त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट तुमच्या बिहेवियरल सायन्सवर व्हायला सुरुवात होतो, ठीक आहे. तर डिजिटल रिव्होल्युशन आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे, मिसइन्फॉर्मेशन आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. आता हे सगळे जेव्हा सोसायटीमध्ये चेंजेस होत राहतात तर त्याचे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर सगळ्यात महत्त्वाचं, जर एक पॉझिटिव्ह पॉईंट असतो, एक निगेटिव्ह पॉईंट. म्हणजे जर आपण बघितलं की एक सोशल एम्पॉवरमेंटचा आपण जर पार्ट बघितला तर त्याच्याबरोबर निगेटिव्ह पॉईंट असणार आहेत रिजनलिझम आणि कम्युनलिझम, ठीक आहे. तर हे दोन्ही ॲस्पेक्ट आपल्याला सोसायटीमध्ये स्टडी करावे लागतात. म्हणजे एम्पॉवरमेंट जी ॲफर्मेटिव्ह ॲक्शन आहे ती स्टडी करायची आहे, पण ॲट द सेम टाईम कम्युनलिझमची कारणं काय आहेत, परिणाम काय आहेत हे स्टडी करावे लागतात. रिजनलिझमची कारणं काय आहेत हे आपल्याला स्टडी करावं लागतं. सेक्युलरिझम आणि सोशल हार्मोनी हे आपल्याला, कारण आपण इथं प्युअरली म्हणजे आपल्या इथं बऱ्याच कम्युनिटी राहतात, एकत्र राहतात, गुण्यागोविंदानं राहतात, आणि ह्या कम्युनिटीमध्ये जेव्हा हेट्रेड क्रिएट होतं तेव्हा ओव्हरऑल सोशल हार्मोनीला डिस्टर्ब केलं जातं, आणि त्याचा युनिटीला डेंजरस एक थ्रेट क्रिएट व्हायला सुरुवात होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी करून त्याच्यावर सोल्युशन काढणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो की आजकाल ऑनलाईन हेट स्पीच देणं कॉमन झालं आहे, आणि ते रीलमधनं व्हायरल अचानक होऊन जातं एखादं हेट स्पीच, आणि तेच गोष्ट तुमच्या ब्रेनवर कंटिन्युअसली बघितल्यामुळं हॅम्पर व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याला आपण कल्चरल नॅशनलिझम पण म्हणू शकतो. तो हा ॲस्पेक्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. ह्याच्याबरोबरच बरेचसे इम्पॉर्टंट थीम्स असतात, त्या म्हणजे कोणत्या? मग ट्रायबल इन्क्लुजन असतील, राईट्स असतील, मेंटल हेल्थचा अवेअरनेस, स्टिग्मा असेल, डिजिटल एज्युकेशन आणि मोबिलिटी. ऑलरेडी हे आपण इनडायरेक्टली डिस्कस केलेलं आहे, पण एक जनरल सांगतोय. ड्रग्ज अब्यूज, सायबर क्राईम, मेंटल हेल्थ, ह्याच्याबरोबर ॲडिक्शन, सोशल मीडिया ॲडिक्शन पण ह्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो सोशल मीडियाचं, ठीक आहे. तर त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. आता स्पेसिफिकली नेपाळमध्ये जे घडतं त्याच्यावरून तर डायरेक्ट यूज शकतो. एन्व्हायरमेंटमधले जे सोशल इम्पॅक्ट्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. सायबर सिक्युरिटी महत्त्वाची आहे बिकॉज ऑफ द AI, ती आपल्याला स्टडी करायची आहे. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे क्लायमेट चेंज, एन्व्हायरमेंटल डिस्प्लेसमेंट, सबस्टन्स अब्यूज अँड ड्रग्ज अब्यूज जे आहेत, ॲडिक्शन जे आहेत ते आपल्याला स्टडी करायचं आहे. चाइल्ड राईट्स अँड प्रोटेक्शन हे स्टडी करायचं आहे, आणि सिनियर सिटीजन आणि त्यांचं वेलफेअर आपल्याला स्टडी करायचं आहे. सो ओव्हरऑल हा सोसायटीचा पार्ट आहे जो आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. असा स्ट्रक्चर वाईज स्टडी करायचा आहे, स्टेप वाईज स्टेप स्टडी करायचा आहे, जो स्पेसिफिकली सोसायटीवर कसा इम्पॅक्ट करतो. म्हणजे आता ऑलरेडी जे आपण फॅक्टर लिस्ट केले ते सोसायटीवर कसा इम्पॅक्ट करतात आणि कुठल्या फॅक्टरवर, कुठल्या सेक्शन्सवर कसा इम्पॅक्ट करतात हे स्टडी करणे गरजेचं आहे. सो थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट.